स्टुडंट, आपलं अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुरू होतं. त्याच्यामधलं एक्सरसाइज 2.4 आहे. त्याच्यामधलं 15वा प्रॉब्लेम झाला होता. क्वेश्चन नंबर 15 होता. हा क्वेश्चन नंबर 16 होता. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं, जर वर्ड प्रॉब्लेम दिलं असेल तर त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये कोणत्या व्हॅल्यू दिली आहे त्याच्यावरून एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. काय मॅक्झिमम आहे, जे मॅक्झिमम असेल त्याचं फंक्शन तयार करायचं, जे मिनिमम असेल त्याचं फंक्शन करायचं. मिनिमम असलं तर मिनिममचं फंक्शन, मॅक्झिमम असलं तर मॅक्झिममचं, म्हणजे जे मॅक्झिमम असेल त्याचंच फंक्शन तयार करा. जे मिनिमम आणि मॅक्झिमम असेल त्याचं फंक्शन तयार करा. बरोबर आहे. आणि बाकी ज्या व्हॅल्यू दिल्या असते त्या व्हॅल्यू कोणती ना कोणतं व्हेरिएबल काढण्याकरता दिलेलं असतं, ऍडजस्ट करण्याकरता आपल्याला दिलं असते. बरोबर आहे. मग आता पहिल्यांदा मी डेरिव्हेटिव्ह सांगून देतो तुम्हाला. कशाची डेरिव्हेटिव्ह पहा. 1 समजा रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इक्वल टू 1 बाय ट्वाइस रूट एक्स अशी डेरिव्हेटिव्ह येते. आता इथे एक्स च्या जागी जर आहे ना एखादा फंक्शन असेल तर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची. समजा हे एफ ऑफ एक्स आला इथं एक्स च्या जागी, तर इथं लिहायला लागेल तुम्हाला, हेच लिहायला लागेल एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या फंक्शनची काय काढायची, डेरिव्हेटिव्ह. हे होते डेरिव्हेटिव्ह, कारण याच्यामध्ये असं येणार आहे. बरोबर आहे. आणि डेरिव्हेटिव्ह काढताना एक वेळ डेरिव्हेटिव्ह काढली का ते लक्षात असली पाहिजे, कारण इथं प्रॉब्लेम होते, कॅल्क्युलेशन जास्त असते. आहे काही नाही आहे, असं काही कठीण नाही आहे प्रॉब्लेम, पण तरी पहा रूट एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 बाय ट्वाइस रूट एफ ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय एफ ऑफ एक्स. आता इथं साइन एक्स आलं तर 1 बाय 2 रूट साइन एक्स मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट नाही, फक्त साइन एक्स. इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 आलं तर 1 अपॉन ट्वाइस रूट एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 अशी डेरिव्हेटिव्ह काढायची. आता आपला प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम कसा आहे, हे वर्ड प्रॉब्लेम दिला आहे. वर्ड प्रॉब्लेम दिलं असलं म्हणजे पहिल्यांदा तर तयार करायला लागते आपल्याला फंक्शन. आता फंक्शन एरियाचं असू शकते, वर्ड प्रॉब्लेम मध्ये एरियाचं फंक्शन असू शकते, पेरिमीटरचं फंक्शन असू शकते, व्हॉल्यूमचं असू शकते, सरफेस एरियाचं असू शकते, एनी फंक्शन. आता त्याचे फॉर्म्युले माहिती पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. तर आता इथे फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. पहा इथं मी इथं सांगून देतो फॉर्म्युला. एक ट्रायंगल असला, असा एक ट्रायंगल घेतला ज्याची साइड ए दिली आहे, बी दिली आहे आणि ती सी दिली आहे, तिसरी साइड. अशा 3 साइड दिल्या आहे. आता हे ए बी सी पाहिजे असं नाही, एक साइड ए न दाखवली, दुसरी साइड बी न दाखवली, तिसरी साइड सी न दाखवली. तर याचा जर एरिया काढायचा असला ना, तर दुसरा एरिया जर काढायचा असला तर दुसरा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. म्हणजे एक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल, हाफ मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. इथं हाईट माहित नाही, हाईट माहित नाही, अशी नाही माहित, अशी हाईट माहित नाही आणि अशी हाईट माहित नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं इन ऑल काय आहे, हाईट माहित नाही. मग काय माहित आहे, तिन्ही साइड दिल्या असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढायचा. तर काय एरिया ऑफ ट्रायंगल, तर पहिल्यांदा पहा फॉर्म्युला पहा. झाला आहे तुम्हाला फॉर्म्युला, ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय तिन्ही साइडची बेरीज म्हणजे पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इक्वल टू ए प्लस बी प्लस सी म्हणजे 3 साइडची बेरीज. हा झाला पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर त्याले डिवाइड, हा पेरिमीटर पूर्ण पेरिमीटर, होल पेरिमीटर ट्रायंगलचा पेरिमीटर. आणि यस म्हणजे काय होते, ह्या पेरिमीटरने कशाने डिवाइड केलं, 2 न, म्हणजे याने म्हणायचं सेमी पेरिमीटर, अर्ध पेरिमीटर, सेमी आहे ना, सेमी पेरिमीटर. मग आता ह्या फॉर्म्युलाचा फॉर्म्युला आहे पहा, याच्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल काढता येते. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी असा एरिया काढता येते. यस काढायला लागेल. ए बी सी काय आहे, एक साइड, दुसरी साइड, तिसरी साइड. यस मधून प्रत्येक वेळेस काय करायचं, तिन्ही साइड मायनस करायचे. हा झाला फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे. तर आता इथं पाहू आपण, ह्या झाला फॉर्म्युला आणि या
फॉर्म्युलाचा उपयोग करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. फॉर्म्युला लक्षात आला. फॉर्म्युला अप्लाय करेपर्यंत मी हे पुसणार नाही. पहा काय दिलं आहे. आता पहिले प्रॉब्लेमचं रीडिंग करून घेऊ. काय दिलं आहे, कशाचं फंक्शन तयार करावं लागते ते ठरवावं लागेल आपल्याला. द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर, म्हणजे तिन्ही साइडची बेरीज दिली आहे 10 सेंटीमीटर एवढंच दिलं आहे. त्यानंतर इफ वन ऑफ द साइड इज 4 सेंटीमीटर, एक साइड किती दिली आहे 4. कोणती घ्या एक साइड, समजा हे 4 सेंटीमीटर, एक साइड 4 सेंटीमीटरची आहे. सेंटीमीटर दिला आहे. व्हॉट आर अदर टू साइड्स, दोन साइड काढायचे म्हणजे राहिलेल्या दुसऱ्या दोन साइड काढायच्या आहेत ऑफ द ट्रायंगल. आता फंक्शन तयार करायला लागेल ना. तर फॉर इट्स मॅक्सिमम एरिया, काय मॅक्सिमम आहे, एरिया मॅक्सिमम, म्हणजे आपल्याला कुणाचं फंक्शन तयार करायचं आहे, एरियाचं. आणि मग त्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट अप्लाय करायची पहिल्यांदा. ते फेल गेली तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता मग सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करा, ते फंक्शन तयार करा, त्याची पहिली डेरिव्हेटिव्ह काढा, त्याची सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. मग काय घ्यायचं, मॅक्सिमम असो का मिनिमम असो, f डॅश x म्हणजे पहिल्या डेरिव्हेटिव्ह बरोबर काय घ्यायचे 0. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू, जे व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू काढा, ते व्हॅल्यू सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाका. जर सेकंड डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0, उलट आहे बिलकुल, लेस दॅन 0 असलं तर फंक्शन मॅक्सिमम असते, आणि ग्रेटर दॅन 0 असलं तर फंक्शन मिनिमम असते. मॅक्सिमम आलं तर मॅक्सिमम व्हॅल्यू निघेल, मिनिमम आलं तर मिनिमम व्हॅल्यू निघते. बरोबर आहे. तर आता पाहू आपण हे प्रॉब्लेम. एक साइड दिली आहे 4, तर आपण सहसा x y मध्ये लिहितो. समजा उरलेल्या दोन साइड घेतल्या x आणि y, आहे की नाही. पेरिमीटर काय आहे सांगा, x प्लस y, तिन्ही साइडची बेरीज प्लस 4, x प्लस y प्लस 4, तिन्ही साइडची बेरीज. मग आता याचा पेरिमीटर दिलाय पहा 10 दिलाय, पाय दिलाय 10 सेंटीमीटर, म्हणजे तिन्ही साइडची बेरीज 10 सेंटीमीटर दिली आहे. याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू काढता येते इन टर्म्स ऑफ x, ते काढावं लागेल तुम्हाला. आणि मग सेमी पेरिमीटर काढू, 10 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 5. आणि मग हा फॉर्म्युला अप्लाय करू. या फॉर्म्युल्याचा काय येते, या फॉर्म्युल्याचं आपल्याला फंक्शन तयार करायचं आहे ना, एरिया ऑफ ट्रायंगल मॅक्सिमम, म्हणून ह्या फॉर्म्युला अप्लाय आणि मग डिफरन्शिएट करू. मग आता काय करायला लागेल आपल्याला, पहा बरं. आता इथं मी लिहिलं आहे काय घेतला आपण जास्तीचं. सपोज लेट टू साइड्स, अदर टू साइड्स, अदर टू साइड्स ऑफ triangle be x centimeter and y centimeter. Given one side is given that हे लिहिलंच पाहिजे, दिलंच आहे. Given that one side is equal to 4 centimeter. पेरिमीटर किती दिला आहे, पेरिमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता हे दिलेलं आहे ना, हे दिलंच पाहिजे असं नाही, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचे. आता यस काढू, यस आहे ना. यस म्हणजे काय पहा, x प्लस y प्लस, इथं लिहून घ्या तुम्ही, x प्लस y प्लस 4 इक्वल टू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. बरोबर लिहा तुम्ही, आणि हे लिहत जा तुम्ही बुकात, टेक्स्ट बुक मध्ये लिहत जा पूर्ण. त्याच्यानंतर आता x प्लस y प्लस 4 इक्वल टू पेरिमीटर किती आहे 10. ह्या y ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे ह्या x तिकडे द्या, 4 तिकडे द्या. y इक्वल टू 10 मायनस 4 मायनस x, दॅट इज y इक्वल टू 6 मायनस x. थर्ड साइड झाली. आता आपल्याला मिळाली तिसरी साइड, y ची व्हॅल्यू. पहिली साइड x, y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x 6 मायनस x, आणि तिसरी साइड झाली x. आता x काढायची आहे, पहा x इक्वल टू x प्लस y प्लस 4 डिवाइडेड बाय 2. आता x प्लस y प्लस 4 किती आहे, x प्लस y प्लस 4 इक्वल टू 10, डायरेक्ट 10 टाकतो, डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती 5 सेंटीमीटर. हा काय झाला, सेमी पेरिमीटर. आता लावू आपण फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला अप्लाय केला, x मायनस a, x मायनस b, x मायनस c. x म्हणजे सेमी पेरिमीटर, मग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सेमी पेरिमीटर मधून पहिली साइड मायनस करा, सेमी पेरिमीटर मधून दुसरी साइड मायनस करा, त्याने मल्टिप्लाइड सेमी पेरिमीटर तिसरी साइड y मायनस करा, तर y ची व्हॅल्यू काढली जाईल म्हणून ते डायरेक्ट हे लिहू आपण. y इक्वल टू किती आहे 6 मायनस x, डायरेक्ट लिहायचं आहे आपल्याला. आता
हे फॉर्म्युला लक्षात आलं तुमच्या? दॅट इज इक्वल टू आता एरिया ऑफ ट्रायंगल याच्या नंतर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू फॉर्म्युला लिहून घेतो फॉर्म्युला यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस हे झालं एरिया ऑफ ट्रायंगल. हे स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट. आता एरिया ऑफ ट्रायंगल आपण ए ने दाखवून देऊ म्हणजे आपलं फंक्शन झालं ए. एफ ऑफ एक्स लिहित आहे जे काही लिहायचं आहे ते लिहा तुम्ही आणि एच लिहितो मी म्हणजे मग आपल्याला लक्षात येते ए म्हणजे एरिया म्हणजे शेवटी आन्सर लिहिताना ए इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यस किती आहे? यस आहे 5 नंतर 5 मायनस ए किती आहे? 4 5 मायनस बी म्हणजे यस म्हणजे दुसरी साईड. आता तिसरी साईड काय? 6 मायनस यस म्हणजे 5 मायनस 6 मायनस यस. तिसरी साईड टाकली बरोबर 6 मायनस यस आणि मायनस आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये दिलं. आता सॉल्व करा. एरिया इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 मल्टिप्लाइड बाय 1 5 मायनस 4 1 नंतर इथे किती येते पाहू बरं मल्टिप्लाइड 5 मायनस एक्स इथे कॅल्क्युलेशन करता येत नाही 5 मायनस एक्स आणि हे किती येते पहा हे कॅल्क्युलेशन डायरेक्ट करा -6 होते आहे ना. मग 5 मायनस 6 किती? -1 मग मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस एक्स असं होईल. आता इकडे करत नाही बसत. आता याचा 5 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 5 आणि 5 मायनस एक्स न 1 प्लस एक्स की -1 प्लस एक्स याचा करून टाकू गुणाकार म्हणजे पहिले सॉल्व करून टाकू म्हणजे मग डेरिव्हेटिव्ह काढता येईल. तर पाहता हे इतकं लिहा तुम्ही बरोबर आणि समजावून घ्या काय समजलं तर बरोबर आहे. एरिया दोन साइड दिल्या होत्या दोन साइड घेतल्या एक्स आणि वाय और the one side 4 सेंटीमीटर पेरिमीटर दिला आहे ट्रायंगलचा 10 सेंटीमीटर. ट्रायंगलचा पेरिमीटर म्हणजे तिन्ही साइडची बेरीज x + y + z 4 इक्वल टू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल x + y + 4 पेरिमीटर ऑफ ट्रायंगल दिला आहे 10 म्हणजे y इक्वल टू x तिकडे दिला 4 तिकडे दिला y इक्वल टू 10 - 4 - x म्हणजे y इक्वल टू 6 - x. आता x ची व्हॅल्यू काय मिळाली x + y + 4 डिवाइडेड बाय 2 x + y + 4 इक्वल टू 10 ची व्हॅल्यू टाकली डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग एरियाचा फॉर्म्युला का अप्लाय केला? तिथे मॅक्सिमम काय आहे? एरिया काय आहे? मॅक्सिमम म्हणजे आता मिनिमम असतं तरी तोच फॉर्म्युला अप्लाय केला असता. जे मिनिमम आहे जे मॅक्सिमम आहे प्रॉब्लेम मध्ये त्याचा फंक्शन तयार करायचं. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल स्क्वेअर रूट यस म्हणजे 5 मायनस हे 4 घेऊन घेतले पहिले नंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5 मायनस हे x घेऊन घेतले तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5 मायनस तिसरी साइड किती आहे y ची व्हॅल्यू किती आहे 6 - x मायनस हे ब्रॅकेट मध्ये लिहायला लागेल तुम्हाला कारण हे मायनस होते आहे. आता हे सॉल्व केलं 5 - 4 1 5 - x मल्टिप्लाइड बाय आता हे सॉल्व करा 5 मायनस न मल्टिप्लाय करायला लागेल एवढ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाइड करायला लागेल आपल्याला आहे की नाही. मग 5 - 6 कॅल्क्युलेशन केलं -1 होते मग 5 आता झाला आणि हे मायनस प्लस x -6 प्लस x आहे ना -6 5 - 6 राहिले -1 आणि प्लस x. आता या दोन ब्रॅकेटचा गुणाकार 5 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 5 बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू जेवढं ऍडजस्ट तेवढं लिहितो एरिया इक्वल टू पहिला फंक्शन तयार करू आपण एरिया इज इक्वल टू रूट 5 मल्टिप्लाइड बाय 1 5. आता याला मल्टिप्लाय करा किती येते मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करायला 5 मायनस x मल्टिप्लाइड बाय -1 प्लस x. पहिल्यांदा काय करायला लागणार तुम्हाला 5 न मल्टिप्लाइड करायला लागणार किती येते 5 मल्टिप्लाइड बाय -1 -5 मल्टिप्लाइड बाय x प्लस 5x. त्याच्यानंतर आता -x न मल्टिप्लाय करा -x मल्टिप्लाइड बाय -1
प्लस यक्स आणि नंतर मायनस एक्स मल्टिप्लाइड बाय प्लस एक्स याचा गुणाकार मायनस एक्स स्क्वेअर. आता हे मल्टिप्लाय करून टाकू. एरिया इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 20 मायनस मायनस ना 5 5 25 मायनस 25 किंवा असं लिहून घेऊ पहिल्यांदा 5 मायनस 5x प्लस x प्लस 6x मायनस x स्क्वेअर दॅट इज एरिया इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर. हे झाला एरिया. आता आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल ना फंक्शन काय काय लक्षात ठेवावं लागेल. y ची व्हॅल्यू y पाहिजे 6 मायनस कारण आपण आता मिटवणार आहे आपले हा ना. आणि एरिया ऑफ ट्रायंगल तर हे लिहून घेतो इकडे एका कोणत्या y ची व्हॅल्यू 6 मायनस x आणि 1 झाला आपल्याला माहित आणि एरिया माहितच आहे आता बरोबर आहे. एरिया माहित आहे तर हे पहिल्यांदा पास करतो आणि मग याच्यानंतरचं पाहतो. तुम्ही पहा बरोबर. आता हे एरिया आहे ना. आता एरिया काय करायला लागणार झालं आपलं फंक्शन याला म्हणतो आपण f ऑफ x. तुम्ही इथं a च्या जागी f ऑफ x लिहू शकता पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे f ऑफ x म्हणजे काय. f ऑफ x म्हणजे काय होते एरिया म्हणून मी एरिया लिहितो आहे ना. मग याला काय करायला लागेल फंक्शनला डिफरन्शिएट करायला लागेल. डिफरन्शिएट लक्षात ठेवायला f ऑफ x च्या जागी आता a आहे ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करा dA बाय dx. आता मला सांगा हे स्क्वेअर रूटची व्हॅल्यू पहिल्यांदा सांगा तुम्हाला लिहून घेतो लागेल एक वेळा. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर. आता याची डेरिव्हेटिव्ह काय ना 1 अपॉन फंक्शन झालं ट्वाइस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा लागणार आता. डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस x स्क्वेअर किती येते पहा 1 अपॉन ट्वाइस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर मल्टिप्लाइड याची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 30 मायनस ट्वाइस x बरोबर आहे. 30 मायनस 25 कॉन्स्टंट आहे सेपरेट आहे 0 डेरिव्हेटिव्ह प्लस 30 ची डेरिव्हेटिव्ह 30 मायनस x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. हे इकडे आहे ना 2 कॉमन घ्या हा म्हणजे काय सांगा 2 कॉमन घेतले तर 15 मायनस x 15 मायनस x डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर भाज्या तरी ना 5x स्क्वेअर. मग आता काय लिहिलं 5x स्क्वेअर ची याची डेरिव्हेटिव्ह 5 कॉन्स्टंट x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x म्हणजे 5 गुणे 10x असं होईल. चुकलं होता का आपलं म्हणजे पूर्ण मिटवा लागलं असतं. म्हणजे काय ना आता 2 कॉमन घेतले तर इथे किती येईल आता 5x 5x है ना. आता हे 5x झालं. आता काय करायचं हे 2 2 कॅन्सल देअरफॉर dA बाय dx हे झालं dA बाय dx. आता याला काय करायचं पुन्हा डिफरन्शिएट करायचं हे 30x मायनस 5x स्क्वेअर याला इक्वेशन 1 लिहून टाकू आपण कारण dA बाय dx माहित पाहिजे आपल्याला. आता इथे डेरिव्हेटिव्ह काढायचे म्हणजे कोशंट रूल अप्लाय करा 2 2 कॅन्सल झाला कोशंट रूल डिफरन्शिएट with respect to x d2a by dx square equal to डेरिव्हेटिव्ह d dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 15 मायनस 5x 15 मायनस 5x 2 कॉमन घेतलं ना 5x डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर. आता मला सांगा इथं डेरिव्हेटिव्ह काढायची आहे कोणत्या रूलनं डेरिव्हेटिव्ह सिंपल काढून घ्यायची आपल्याला याच्यात व्हॅल्यूज टाकायला लागते फक्त निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे पहा का पहा u डिवाइडेड बाय v कोणता रूल लागते कोशंट रूल. मग कोशंट रूल म्हणजे काय ना सांगा v स्क्वेअर म्हणजे रूट मायनस 25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर याचा स्क्वेअर. हे जसं v स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस
5x². डेरिवेटिव ऑफ कोणाची डेरिवेटिव काढला 15 मायनस 5x मायनस आता 15 मायनस 5x आणि याची डेरिवेटिव डेरिवेटिव ऑफ स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x². याची डेरिवेटिव काढायला लागणार. ऍडजस्ट नाही इथं लिहून घेतो dA बाय dx इक्वल टू याची गरज आहे आपल्याला 15 मायनस 5x डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x². याची गरज आहे आपल्याला याच्यानंतर है ना. म्हणून मी आता हे डेरिवेटिव काढल्या म्हणा तर आता याचा रूल अप्लाय करा क्वोशंट रूल. तर हे इथं लिहत नाही मी बरं इकडे लिहिलं तरी चालते d² a डिवाइडेड बाय dx². आता इथं डिवाइडेड मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x² याचा स्क्वेअर होता. नंतर v म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x² इंटू कोणाची डेरिवेटिव लागणार डेरिवेटिव ऑफ 10 मायनस 5x मायनस 10 मायनस 5xu आणि आता डेरिवेटिव ऑफ v म्हणजे काय येते स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x² हे झालं v. आता त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट करू कोणे that is d2a by dx² इक्वल टू याचा स्क्वेअर म्हणजे मायनस 25 प्लस 30x मायनस 5x². बरोबर आहे. हे स्क्वेअर नेक्स्ट स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे एवढी व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर रूट मायनस 25 प्लस 30x मायनस 5x² याची डेरिवेटिव 10 ना 10 आहे 10 मायनस 5x है ना. आणि हे मायनस 25 प्लस 30x मायनस 5x². आता पहा याची डेरिवेटिव येईल 10 ची डेरिवेटिव 0 आणि मायनस 5x ची डेरिवेटिव मायनस 5 म्हणजे मायनस 5 लिहिता मला मायनस 5 याला मल्टिप्लाय करायला मात्र मायनस 10 मायनस 5x आणि याची डेरिवेटिव किती मल्टिप्लाय याची स्क्वेअर रूट 1 अपॉन ट्वाइस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x² आणि याची डेरिवेटिव येते 10 मायनस 5x. पहिल्यांदाच काढली आपण डेरिवेटिव एवढी 10 मायनस 5x. पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही तेच 5 10 मायनस का पाहा मायनस 25 30 याची डेरिवेटिव 30 है ना. किती येते याची डेरिवेटिव 20 मायनस 25 ची डेरिवेटिव 0 30 बरोबर आहे. आणि मायनस 5 चे मायनस 10x बरोबर आहे. आता याच्यात दोन कॉमन घेतले राहू द्या. आता दोन कॉमन घ्यायची गरज नाही. हे झाली सेकंड डेरिव्हेटिव्ह. याला इक्वेशन 2 लिहू आपण. आता आपल्याला काय करायला लागते पहा याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला. हे झालं आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लिहून ठेवून दिली मी. कॅल्क्युलेशनच जास्त आहे बाकी काही नाही आहे कॅल्क्युलेशन. आता पहा फॉर मॅक्झिमम प्रॉब्लेम मॅक्झिमम चा लिहितो मी. फॉर मॅक्झिमम काय ते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह d f ऑफ f डॅश x f डॅश x इक्वल टू 0 यालाच म्हणायचं dA बाय dx. काय ते dA बाय dx काढलाय म्हणा 15 मायनस 5x डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ मायनस 25 प्लस 30x मायनस 5x² इक्वल टू 0. कशावरून लिहिलं आपण फ्रॉम 1 मध्ये काढली होती तिथे 1 लिहिलं होतं आपण.
हे मल्टिप्लाइड केलं म्हणजे 15 मायनस 5x इक्वल टू 0 मायनस 5x इक्वल टू काय बने प्लस 15 चे मायनस 15 x मायनस मायनस कॅन्सल x इक्वल टू 3. आता आपल्याला रूट मिळाला बघू. आता रूट मिळाल्यानंतर काय करतो आपण बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह ह्या सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू टाकतो बरोबर आहे. मग बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह तर असं लिहू आपण फॉर x इक्वल टू 3 म्हणजे जे रूट आलं त्या रूटवर एरिया मॅक्सिमम आहे किंवा मिनिमम आहे. आता आपला प्रॉब्लेम मॅक्सिममचा आहे तर मॅक्सिमम आलाच पाहिजे म्हणजे निगेटिव्ह आलाच पाहिजे. निगेटिव्ह असलं सेकंड डेरिव्हेटिव्ह तर काय असते मॅक्सिमम. मग आता d2a बाय dx स्क्वेअर लिहून घेतो लागेल तुम्ही इथं काय आहे -25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर इथं स्क्वेअर रूट ऑफ -25 प्लस 30x मायनस 5x स्क्वेअर मायनस 5 मायनस 10 मायनस किती 5x मल्टिप्लाइड बाय मायनस 5 मायनस 10 मायनस 5x multiplied by 1 upon twice square root of -25 plus 30x minus 5x square. याला मल्टिप्लाइड किती आहे 30x minus 30 minus 10x 30 minus 10x बरोबर आहे. आता कशावर काढायची आपल्याला d2a by dx square at x equal to 3 व्हॅल्यू टाका. f of x दिलं असतं तर x च्या जागी f डॅश f2 डॅश दिलं असतं आपण या सांगा आता स्क्वेअर रूट ऑफ -25 प्लस 30 x ची व्हॅल्यू किती 3 मायनस 5 3 स्क्वेअर मायनस 5 आणि मायनस 10 मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाइड 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ जास्त उडाले का इकडे इकडे लिहितो हा x इक्वल टू 3 पाहता इथं व्हॅल्यू टाकतो d2a बाय dx स्क्वेअर ॲट x इक्वल टू 3 बरोबर आहे. आता हे व्हॅल्यू आहे याच्यामध्ये x च्या जागी काय टाकावं लागणार 3 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -25 प्लस 30 x ची व्हॅल्यू 3 x ची व्हॅल्यू आहे 3 मायनस 5 3 स्क्वेअर मायनस मल्टिप्लाइड बाय -5 ब्रॅकेट मध्ये जा मल्टिप्लाइड आहे मायनस 10 मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 3 multiplied 1 upon twice square root of -25 plus 30 multiplied by 3 minus 5 multiplied by 3 square multiplied 30 minus 10 multiplied by 3 complete. हे झालं आपलं f ची व्हॅल्यू 3 टाकली बरोबर आहे. मायनस ॲट x इक्वल टू 3 -25 प्लस 30 पहा बरोबर 30 multiplied by 3 minus 5 3 चा स्क्वेअर minus 5 minus 10 minus 5 multiplied by 3 5 multiplied by 3 multiplied 1 upon twice square root of -25 plus 30 multiplied by 3 minus 5 3 square in bracket multiplied 30 I 30 minus 10 multiplied by 3. आता याच्यामधलं तुम्हाला व्हॅल्यूज कॅन्सल करता येईल म्हणजे ते काही कॅल्क्युलेशन करत नाही का तसं एवढं पहा. आता इथं याला डिवाइड आहे पूर्ण याला डिवाइड आहे 25 प्लस 30 मल्टिप्लाइड बाय x व्हॅल्यू 3 आणि -5 3 स्क्वेअर बरोबर आहे. हे डिवाइड होतं त्याने त्याची व्हॅल्यू टाकली सेकंड रूट पहा सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता पहा इथे किती ते स्क्वेअर रूट ऑफ कॅल्क्युलेशन -25 प्लस 90 3 चा स्क्वेअर नंबर -45 मल्टिप्लाइड बाय -5 मायनस 10 मायनस 15 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन ट्वाइस स्क्वेअर रूट ऑफ
-25 प्लस 30 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 90 मायनस 45. हे नाही सारखं आहे मल्टिप्लाय. आता मग सांगा इथं किती 30 मायनस 30. आता 30 मायनस 30 म्हणजे किती येते 0. इथं खाली लिहून घेऊ -25 प्लस 90 मायनस 45 बरोबर. दॅट इज इक्वल. आता सांगा हे किती 90 मधून 45 गेले 45 मधून -25 म्हणजे किती राहील 20 स्क्वेअर रूट ऑफ 20 त्याला मल्टिप्लाइड -5 मल्टिप्लाइड बाय -5 आणि हे व्हॅल्यू कशी मिळेल पूर्ण 0 कारण 30 मायनस 30 0 मल्टिप्लाइड बाय एनी व्हॅल्यू 0 म्हणजे टोटल लिहायची गरज नाही डिवाइडेड बाय हे किती 20 आहे ना. आता हे कॅल्क्युलेशन केलंच पाहिजे असं नाही -5 रूट 20 डिवाइडेड बाय 20 पहा रूट 20 पॉझिटिव्ह राहील 20 पॉझिटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आणि हे मायनस आहे म्हणजे हे जे व्हॅल्यू आहे ना हे इतकी व्हॅल्यू इतकी व्हॅल्यू काय येणे पॉझिटिव्ह आणि त्याने मल्टिप्लाइड काय आहे मायनस आहे ना त्याला मल्टिप्लाइड आहे मायनस म्हणजे मायनस येईल म्हणजे काय येणार आहे दॅट इज लेस दॅन 0. काही कॅल्क्युलेशन करत नाही का लेस दॅन पुष्कळ कॅल्क्युलेशन केलं. आता याच्यावरून काय करता येते टी स्क्वेअर ए बाय टी एक्स स्क्वेअर ॲट एक्स इक्वल टू 3 लेस दॅन 0 आहे म्हणजे फंक्शन कसं आहे देअरफोर फंक्शन म्हणजे कोणतं फंक्शन एरिया म्हणून मी ए लिहिलं f ऑफ x नाही लिहिलं फंक्शन असं टाकलं देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल is maximum at x equal to 3 है ना. एरिया ऑफ द ट्रायंगल इज मॅक्सिमम ॲट x equal to 3. मग आता y ची व्हॅल्यू काढून घ्या y equal to किती येते 6 minus x y equal to 6 minus 3 म्हणजे y equal to झाले 3. आता मला सांगा काय विचारलाय फाइंड द रिमेनिंग टू साइड्स ऑफ ट्रायंगल. रिमेनिंग टू साइड्स ऑफ एक साइड 4 दिली होती रिमेनिंग साइड कोणती x and y. x ची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर y ची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर. देअरफोर अदर टू साइड्स रिमेनिंग टू साइड रिमेनिंग किंवा अदर टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर एक 3 सेंटीमीटर आणि दुसरी 3 सेंटीमीटर. आन्सर झाला आहे कंप्लीट. अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम नंबर 16 झाला. आता प्रॉब्लेम नंबर 17 घेऊ. क्वेश्चन नंबर 7 ए बॉक्स विथ स्क्वेअर बेस. आता बॉक्स आहे बॉक्सला किती हे असते समजा अशा प्रकारचा बॉक्स घेतला मी आहे ना याला फेसेस पाहू किती आहे एक हा पहिला फेस. आता हे सारखा असला पाहिजे म्हणजे इथं दिला आहे सारखा आहे पण आपल्याला समजावून घेण्याची गरज आहे. हा एक फेस हा दुसरा फेस इकडचा तिसरा आणि इकडचा ह्या चौथा आणि पाचवा आणि वरचा सहावा. समजा याचा बॉक्स आहे सपोज करा बॉक्स. आता काय होईल पहा काय स्क्वेअर बेस कसा आहे याचा स्क्वेअर हे खालचा आहे ना या बेस आहे ना हे असा जर घेतला तर खालचा काय आहे स्क्वेअर बेस म्हणजे मी बेस घेतो आता याचा स्क्वेअर बेस टाइप बॉक्स पाहिजे म्हणजे आता या बेस घेतला खालचा स्क्वेअर बेस घेतला. लक्ष द्या बरोबर लक्षात आली पाहिजे ना हा झाला स्क्वेअर बेस. मग या स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल बेस घेऊन राहिलो मी फक्त बेस दाखवलं या स्क्वेअर आहे म्हणजे याची लांबी रुंदी हे सर्व म्हणजे लेंथ अँड ब्रेड्थ आर इक्वल साइड्स आर इक्वल. समजा याची साइड घेतली मी x हे किती होईल x हे किती होईल x हे किती होईल x झाला स्क्वेअर बेस. याचा एरिया माहिती तुम्हाला काय एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय होते साइडचा स्क्वेअर. फॉर्म्युला पहा शेवटी प्रॉब्लेम झाल्यानंतर मी फॉर्म्युलाची एखादी शीट पाडून देईन. एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साइडचा स्क्वेअर आहे की फॉर्म्युला. मग याचा एरिया होईल ह्या स्क्वेअर बेसचा किती एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू x चा स्क्वेअर. साइड जर x घेतली तर
बरोबर आहे. आता पहा, मग आता मला सांगा, एखादी एक सरफेस एरिया झाला आहे. प्रॉब्लेम पहा कसा आहे. स्क्वेअर बेस इज टू हॅव अँड ओपन टॉप. त्या बॉक्सचा टॉप कसा आहे? ओपन. हे ओपन आहे म्हणजे खाली, इथं जसं आहे ना, हे खाली आहे म्हणजे ओपन आहे. मग काय होईल? समजा बॉक्स तयार केला मी, आता असा एक बॉक्स तयार केला. ह्या झाला बॉक्स. आता ह्या काय आहे? टॉप. ओपन टॉप म्हणजे इथं काहीच नाही, फुल आहे. बरोबर, ओपन टॉप. आता पहा, सरफेस किती झाले? त्या ओपन टॉप आहे म्हणजे किती सरफेस झाले? एक. ज्याले पहा, बॉक्स तयार करण्याकरता किती सरफेस एरिया लागते पहा, दिला आहे 192 स्क्वेअर सेंटीमीटर. तर एक सरफेस एरिया, एक ह्या दुसरा, ह्या तिसरा आणि ह्या चौथा आणि ह्या पाचवा. बरोबर आहे. म्हणजे 4 हे व्हर्टिकल सरफेस लागले, उभे व्हर्टिकल सरफेस. आणि एक सरफेस कोणता आहे? खालचा म्हणजे बेस. तर ह्या सरफेस एरिया दिला आहे किती? 192 म्हणजे 5 सरफेसचा टोटल सरफेस एरिया. द सरफेस एरिया ऑफ द बॉक्स इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. तर ह्या सरफेस एरिया कोणते कोणते? 4 व्हर्टिकल सरफेस एरिया. हे 4, 1 2 3 4, 1 2, याच्या मागलचा 3 आणि याच्या इकडचा 4 आणि खालचा 5. तर याचा सरफेस एरिया दिला 192. म्हणजे कोणाकोणाची बेरीज होईल? ह्या सरफेस एरिया, 4 सरफेस एरिया व्हर्टिकलची प्लस एरिया ऑफ बेस. आता व्हर्टिकल फेसचा एरिया कसा काढायचा? तर मग आता समजा याची हाईट घेतली मी h. बरोबर आहे. तर आता पहा, इकडचा सरफेस घेतो मी. इकडचा सरफेस पहा, बरोबर आकृती समजावून घ्या. असा सरफेस झाला. इथं x दिला आहे आणि इथं हे हाईट. बरोबर आहे. तर याचा एरिया काय होईल? आता इथं पहा, इथे कसं x मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर होते. साईड सारखी आहे म्हणून स्क्वेअर लिहिला. इथं साईड सारखी आहे का? पहा बरं, x मल्टिप्लाइड बाय h म्हणजे एका व्हर्टिकल सरफेसचा एरिया होईल x मल्टिप्लाइड बाय h. दुसऱ्याचाही काय होईल? x मल्टिप्लाइड बाय h. याच्या ऑपोजिट जो असणार सरफेस एरिया त्याचाही x मल्टिप्लाइड बाय h आणि याच्या ऑपोजिट असणारा इकडचा पहा, याचाही काय होईल? x मल्टिप्लाइड बाय h. म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेस. बरोबर आहे. 4 न 4 आहे ना, एकाचा एरिया त्याने मल्टिप्लाइड काय करून टाकायचं? 4, कारण सारखेच आहे. 4 न मल्टिप्लाइड करा प्लस सरफेस एरिया ऑफ द स्क्वेअर बेस म्हणजे किती? x स्क्वेअर. ह्या सर्वाची बेरीज किती आली पाहिजे? 192. कारण दिला आहे सरफेस एरिया 192 आहे, टोटल 192 आहे. फक्त ओपन टॉप आहे. बरोबर आहे. टॉप कसा आहे? ओपन. म्हणजे टॉपला सरफेस एरिया नाही आहे. म्हणजे 5 4 ची 4 आणि 1 हे 5 असे झाले 5 सरफेस एरियाची बेरीज किती झाली? 192. हे दिला आहे. हे कशासाठी दिलं आहे आपल्याला? y ची व्हॅल्यू काढा x मध्ये किंवा x ची व्हॅल्यू काढा y मध्ये. त्याच्यानंतर व्हॉट शुड बी इट्स डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे ह्या बॉक्सचे डायमेन्शन म्हणजे काय? बेसची लांबी सारखीच राहील. बेसची लांबी स्क्वेअर आहे तर, आणि हाईट किती आहे? हाईट किती आहे ते काढा. सो दॅट किंवा इन ऑर्डर दॅट व्हॉल्यूम इज लार्जेस्ट. व्हॉल्यूम कसं पाहिजे? लार्जेस्ट म्हणजे मॅक्झिमम, सर्वात जास्त आहे ना, मॅक्झिमम. मग व्हॉल्यूम आता मला सांगा काय सर्वात जास्त पाहिजे इथं? व्हॉल्यूम. म्हणजे कोणाचं फंक्शन तयार करायला लागेल? व्हॉल्यूमचं. म्हणजे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला इथं. मग आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पहा, 2-3 प्रकारचे आहे. या एरिया ऑफ द स्क्वेअर बेस झाला स्क्वेअर. व्हॉल्यूम व्हॉल्यूम ऑफ बॉक्स ऍक्च्युअल फॉर्म्युला असा आहे, एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. एरिया ऑफ बेस म्हणजे याचा आणि याचा गुणाकार x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हाईट किती आहे? h घेऊ आपण, x स्क्वेअर h. अजून फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ बॉक्स असं शिकले तर तुम्ही L मल्टिप्लाइड बाय B मल्टिप्लाइड बाय h आहे की नाही? हा फॉर्म्युला 10th मध्ये आहे. L मल्टिप्लाइड बाय B मल्टिप्लाइड बाय h. L हे खालची L म्हणजे x, B हे ब्रेड x च राहील कारण स्क्वेअर आहे, आणि मल्टिप्लाइड बाय h म्हणजे हाईट
काय होते एक्स स्क्वेअर एच. या अप्लाय करा नाही तर हे अप्लाय सारखंच आहे, फॉर्म्युले सारखेच आहे. आलं लक्षात. तर या व्हॉल्यूमचा आपल्याला फंक्शन तयार करावं लागेल. व्हॉल्यूम कशाने दाखवता म्हणा व्ही न. ठीक आहे. आता याच्या नंतरचे ऍडजस्टमेंट करू आपण. लेट पहा वाचन करा. आता हे फॉर्म्युले तुम्हाला समजले असेल. ह्या फॉर्म्युल्याचा सर्व असेल ना, फॉर्म्युले समजले. हा हे 10th मध्ये फॉर्म्युले आहे आणि एका बाजूला लिहून घ्यायचं. लक्षात ठेवा हे जेवढं शिकवतो तेवढे टेक्स्ट आपल्या नोटबुक मध्ये लिहून घेत जा, है ना. सर्व त्याच्या अगोदरचं सर्वच लिहा. त्याच्यानंतर पहा आता काय करू आपण. स्क्वेअर बेसची लांबी यस. लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर बेस ऑफ बॉक्स इक्वल टू x सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये आहे पहा म्हणून सेंटीमीटर लिहिलं. झालं. हाईट ऑफ स्क्वेअर बेस हाईट ऑफ बॉक्स इज इक्वल टू किती आहे h सेंटीमीटर. झालं इथपर्यंत. आता आपल्याला काय दिलं आहे सरफेस एरिया ऑफ द बॉक्स. तर पहिल्यांदा आपण सरफेस एरिया किती लागते ते पाहू. सरफेस पहिले लिहून घ्या तुम्ही. सरफेस एरिया ऑफ बॉक्स इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर. गिवन दिलाय नाही. आता हे कशासाठी दिलाय ते पहा. आता तुमच्या लक्षात येते कशासाठी दिलाय. आता आपण हे सरफेस टोटल सरफेस एरिया बेस काढू ना. सरफेस एरिया ऑफ बॉक्स इक्वल पहा कोणते एरिया आहे ते स्क्वेअर बेस एरिया आहे ना. आणि एक चार वर्टिकल म्हणजे एक ह्या 2 याच्या समोरचा 3 याच्या समोरचा ह्या 4 म्हणजे 4 आणि कोणाचा एरिया एकाचा एरिया त्याने गुणिला 4 कारण सारे वर्टिकल सरफेस कसे आहे सारखे. एरिया ऑफ वन वर्टिकल फेस किंवा एरिया ऑफ 4 वर्टिकल फेसेस. 4 असं लक्षात ठेवा. 4 वर्टिकल फेसेस प्लस कोणता एरिया प्लस बेस एरिया. आता व्हॅल्यू टाका. आता हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आले असं बरोबर आहे. दॅट इज यस तर दाखवतो किंवा एरिया ए ने दाखवतो टोटल सरफेस एरिया है ना. किंवा तो दिला आहे 192 एरिया 4 मल्टिप्लाइड बाय काय x. आता 4 मल्टिप्लाइड बाय x कसा आला. एकाचा वर्टिकल 4 आहे ना. एकाचा एरिया 4 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ 1 वर्टिकल फेस प्लस एरिया ऑफ बेस किती आहे x स्क्वेअर करून दाखवतो मी तुम्हाला. मग आता 192 इक्वल टू 4 याचा एरिया किती आहे x मल्टिप्लाइड बाय h प्लस x स्क्वेअर. आता मला सांगा ही व्हॅल्यू कशासाठी दिली आहे. ह्या याची व्हॅल्यू काढणार बरोबर आहे. म्हणजे आपण x मध्ये आणणार ना. आपले प्रॉब्लेम जास्तीत जास्त x मध्ये आणण्याची फंक्शन x मध्ये आणायचं जास्तीत जास्त. एखाद्या वेळेसच होणार नाही मग ते तर सॉल्व करावंच लागेल. पहिले x स्क्वेअर इकडे आणतो 192 मायनस x स्क्वेअर झालं. आणि हे x मग राहील 4x तर हे 4x डिवाइड केलं तर किती राहील मग h म्हणजे असं येईल. दॅट इज 192 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4x इक्वल टू h. हे झालं इक्वेशन 1. आता मी हे लिहून घेतो कारण आपल्याला काम पडणार आहे. h इक्वल टू 192 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4x एवढं बरोबर आहे. आता काय करायचं हे याची झाला व्हॉल्यूम ऑफ. आता आपलं फंक्शन कोणतं तयार करायला लागते. काय लार्जेस्ट आहे व्हॉल्यूम लार्जेस्ट आहे म्हणून व्हॉल्यूमचं फंक्शन तयार करा.
आता आपण dv बाय dx किती आहे v ची व्हॅल्यू पाहिली हा व्हॉल्यूम काढायचं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काढलाय ना व्हॉल्यूम ऑफ बॉक्स याची व्हॅल्यू काढली आहे व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इक्वल टू लेंथ मल्टिप्लाइड बाय फुट किंवा एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट कोणतंही लिहा इथं लिहून दिलं की तुम्हाला एरिया ऑफ बेस लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रीथ मल्टिप्लाइड बाय हाईट व्हॉल्यूम दाखवतो v न हे x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय h याची व्हॅल्यू टाका x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय h ची व्हॅल्यू 192 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4x कोणाची व्हॅल्यू टाकली h इक्वल टू 192 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4x हे झाली व्हॅल्यू टाकल्यामुळे आता काय करायचं याच्यानंतर हा x कॅन्सल होईल म्हणजे v येते v इज इक्वल टू किती x 192 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 राहील x ने मल्टिप्लाय करा v इज इक्वल टू 192x मायनस x क्यूब डिवाइडेड बाय 4 आता याला डिफरन्शिएट कारण आता फंक्शन झालं आपलं हे f ऑफ x झालं पण पहिली डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायची डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dv बाय dx इक्वल टू 1 बाय 4 कॉन्स्टंट हे 4 डिवाइड असेल तर डेरिव्हेटिव्ह काढायचे नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx ऑफ काय ना 192x मायनस x क्यूब 1 बाय 4 192 x ची व्हॅल्यू k 192 x ची व्हॅल्यू 192 मायनस 3x स्क्वेअर आता पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह काढा डिफरन्शिएट with respect to x काय डेरिव्हेटिव्ह d2v by dx स्क्वेअर इक्वल टू किती 1 बाय 4 सेपरेट डेरिव्हेटिव्ह पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढला आपण 192 मायनस 3x स्क्वेअर दॅट इज 1 बाय 4 ब्रॅकेट मध्ये 0 मायनस 192 याची डेरिव्हेटिव्ह किती 0 दिल ना 0 मायनस 3 कॉन्स्टंट x ची व्हॅल्यू ट्वाइस x म्हणजे 6x that is minus 6x divided by 4 3 न 2 न डिवाइड करा minus 3x by 4 हे झाली सेकंड डेरिव्हेटिव्ह dv by dx आता मला सांगा इथं कोणाची व्हॅल्यू घ्यावी लागते फॉर मॅक्सिमम आता मॅक्सिममचा प्रॉब्लेम आहे फॉर मॅक्सिमम dv म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती घ्यायला लागते f डॅश x इक्वल टू किती घ्यायला लागते 0 f डॅश x म्हणजे काय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे dv बाय dx इक्वल टू 0 किती आहे dv बाय dx इथं लिहिलं आहे 1 बाय 4 192 मायनस 3x स्क्वेअर इक्वल टू 0 हे 4 मल्टिप्लाइड केले 0 192 मायनस 3x स्क्वेअर इक्वल टू 0 मायनस 3x स्क्वेअर इक्वल टू मायनस 192 आता हे सॉल्व करायला लागेल आपल्याला that is minus cancel x square equal to 192 divided by 3 x square equal to 64 taking square root घेतलं तर काय square root x equal to plus minus 8 बरोबर आहे but x not equal to minus why x not equal to minus 8 कारण x काय आहे लेंथ असली तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह नसते म्हणजे काय पॉझिटिव्ह हेच काय घ्यायचं x इक्वल टू x इक्वल टू प्लस 8 झाला आता बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट बरोबर आहे फॉर x इक्वल टू 8 d2v बाय dx स्क्वेअर काढणार आपण d2v बाय dx स्क्वेअर मायनस 3x बाय 4 कोणत्या पॉइंटवर काढायचे आपल्याला आहे ना फॉर d2v बाय dx square at x equal to 8 is equal to minus 3 multiplied by 8 divided by 4 that is minus 12 8 3 24 भागिले 4 less than 0 म्हणजे काय होत आहे d2v by dx square less than 0 by
सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय म्हणाल व्हॉल्यूम इज मॅक्झिमम कोणत्या पॉइंटवर मॅक्झिमम आहे कोणता पॉइंट टाकला होता at x equal to 8 सेंटीमीटर मध्ये आहे प्रॉब्लेम 8x equal to 8. आता बॉक्सचं काय काढायचं आहे डायमेन्शन काढून h ची व्हॅल्यू काढून आता आपलं फिक्स झालं x equal to 8 वर ह्या बॉक्सचं व्हॉल्यूम कसं आहे मॅक्झिमम आहे. आता मग बाकीच्या व्हॅल्यू काढून घ्यायचे बाकीची व्हॅल्यू म्हणजे फक्त राहिली h ची व्हॅल्यू h equal to therefore h equal to किती आहे h ची व्हॅल्यू लिहिली आहे मी तिकडे 192 minus x square divided by 4x h equal to 192 minus x square म्हणजे 8 चा स्क्वेअर divided by 4 multiplied by 8 h equal to 192 minus 64 divided by 2 32 h equal to 192 minus 64 घेतले 12 तून 4 गेले 8 राहिले चला 1 9 तून 7 गेले 2 128 भागिला 32 कितीचा मागता ते 4 चा h equal to 4 सेंटीमीटर. आता डायमेन्शन लिहायचं ना मग आता काय लिहा लेंथ ऑफ बेस स्क्वेअर बेस ऑफ बॉक्स x equal to किती 8 सेंटीमीटर x घेतला होता y नाही आहे हा x घेतला होता स्क्वेअर बेस त्याची लांबी किती आहे x equal to 8 सेंटीमीटर अँड हाईट ऑफ बॉक्स इक्वल टू h इक्वल टू किती आहे 4 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम कंप्लीट झाला बरोबर आहे. पहा इतक्या वेळात 2 प्रॉब्लेम होते. आता याच्यानंतरचा प्रॉब्लेम पुढच्या पार्ट मध्ये घेऊ. तोपर्यंत तुम्ही याचं वाचन करा चांगलं रीडिंग करा है ना लिहा आणि अशी आशा करतो तुम्हाला हे समजलं असलं पाहिजे समजलं असेलच तुम्हाला बरोबर आहे. याच्यानंतर भेटूया याच्या पुढच्या पार्ट मध्ये.